पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणनं चालवलेली शांती वार्ता अखेर निष्फळ ठरली। या चर्चेमध्ये दोन्ही देशाच्या शिष्टमंडळांनी जवळपास 21 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की आम्ही ते प्रामाणिक हेतूने आलो होतो, पण इराणने कराराच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे। आम्ही आता अमेरिकेला परत जात आहोत, जिथे मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या चर्चेतील स्थितीची माहिती देईन। दरम्यान इराणने अमेरिकेच्या अवास्तव मागण्यामुळे या चर्चेला निष्फळ ठरल्याचा दावा केला आहे। इराणच्या शिष्टमंडळाच्या नेतृत्वात संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ होते। इराणने पाकिस्तानच्या मध्यस्थामार्फत अमेरिकेकडे 4 अटी ठेवल्या होत्या। लेबनॉनवरील हल्ले तात्काळ थांबावेत, होर्मुझ समुद्रधुनीवरील नियंत्रण आणि सार्वभौमित्व, युद्ध भरपाई आणि गोठवलेल्या सर्व मालमत्तांची मुक्तता। तथापि या अटींवर अमेरिकेने सहमती दर्शवली नाही, ज्यामुळे या चर्चेला पूर्णविराम लागला आहे। होर्मुझ समुद्री धुनीवरील तणाव मात्र कायम राहिला आहे। 47 वर्षांनंतर इराण आणि अमेरिकेनं समोरासमोर चर्चा केली होती। या चर्चेत सुरक्षा, राजकारण, लष्करी, आर्थिक आणि कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। आता या निष्कर्षानंतर जगभरातील लोकांचं लक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढील पावलं आणि इराणसोबतच्या भविष्यकालीन संबंधांकडे लागलं आहे।